नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवडत्या आर्बिटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर. जर संजय गांधी निराधार अनुदान योजनेची लाभार्थी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अनेक लाभार्थ्यांना अनुदान मिळवण्यात अडचणी येत आहेत. काही महिन्यापासून ह्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान मिळालं नाही दर महिन्याचं. आणि त्यामागचे मुख्य कारण म्हणजे माहितीचा दाखला वेळेत न देणे आणि KYC न करणे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की माहितीचा दाखला म्हणजे काय, तो कसा व का द्यावा, KYC प्रक्रिया का गरजेची आहे आणि ते न दिल्यास काय परिणाम होऊ शकतो, सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्याकरिता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला मग व्हिडिओला सुरू करू. मित्रांनो, व्हिडिओला सुरू होण्याआधीच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पहिलं पॉईंट आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजना म्हणजे काय. संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे, ज्याचा उद्देश निराधार व्यक्तींना आणि गरजू कुटुंबांना आर्थिक मदत करणे आहे. या योजनेअंतर्गत वृद्ध, विधवा, अपंग, अनाथ आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना दरमहा ठराविक आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. ही झाली संजय गांधी निराधार अनुदान योजना म्हणजे काय, पहिलं पॉईंट. आता मित्रांनो, दुसरं पॉईंटमध्ये आपण माहितीचा दाखला म्हणजे काय आणि तो का आवश्यक आहे पाहूया. मित्रांनो, माहितीचा दाखला म्हणजे एक अधिकृत कागदपत्र ज्याद्वारे लाभार्थी अजूनही जिवंत आहेत याची खात्री होते. शासनाच्या योजनेअंतर्गत मदत मिळवण्यासाठी हा दाखला अत्यंत आवश्यक आहे. हा दाखला दिल्याने शासनाला खात्री पटते की लाभार्थी जिवंत आहेत आणि मदतीस पात्र आहेत. ही झाली दुसरी पॉईंट. आता तिसरी पॉईंट आहे, माहितीचा दाखला कधी आणि कुठे जमा करायचा. मित्रांनो, माहितीचा दाखला दरवर्षी एकदा सादर करणं बंधनकारक आहे. 2025 साली हा दाखला जानेवारी ते मार्च ह्या कालावधीत जमा करावा लागेल. तुम्ही अजूनही हे दाखला जमा केली नसेल तर 2025 आता वर्ष चालू आहे, मार्चपर्यंत हे दाखला तुम्ही जमा करावे. हा दाखला ग्रामपंचायत, नगरपालिका, तहसील कार्यालय किंवा ऑनलाईन CSC केंद्रातून मिळू शकतो. अनेक जिल्ह्यांमध्ये माहितीचा दाखला ऑनलाईन स्वरूपात सादर करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. ही झाली माहितीचा दाखला कधी आणि कुठे जमा करायचा, तिसरी पॉईंट. आता आपण मित्रांनो चौथी पॉईंट पाहणार आहोत, माहितीचा दाखला न दिल्यास काय होईल. मित्रांनो, जर लाभार्थ्यांनी वेळेत हा दाखला सादर केला नाही तर त्यांचे अनुदान रोखले जाऊ शकते. शासन लाभार्थीची यादी अपडेट करत असते आणि माहितीचा दाखला न दिल्यास त्यांचे नाव यादीतून काढले जाऊ शकते. पुन्हा लाभ सुरू करण्यासाठी अर्ज प्रक्रियेच्या झंझटीत अडकावे लागू शकते. तर मित्रांनो, ही झाली चौथी पॉईंट आहे, तिचा दाखला न दिल्यास काय होईल. आता आपण पाचवी पॉईंट पाहणार आहोत, माहितीचा दाखला कसा तयार करायचा तो पाहूया. जवळच्या CSC केंद्र किंवा ग्रामसेवक यांच्याकडे जाऊन हा दाखला मिळवता येतो. लाभार्थ्यांनी स्वतः तहसील कार्यालयात जाऊन अर्ज करणं आवश्यक असते. आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजनेच्या स्वीकृतीपत्र, बँक पासबुक हे मला लागणार आहेत माहितीचा दाखला तयार करता वेळी. ही झाली पाचवी पॉईंट. आता आपण सहावी पॉईंट पाहून घेणार आहोत. 2025 पासून DBT अंतर्गत ह्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे. 2025 पासून लाभार्थ्यांना DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणाली अंतर्गत थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान मिळणार आहे. त्यामुळे माहितीचा दाखला आणि KYC वेळेत सादर करणं अधिक महत्त्वाचं होणार आहे. ही झाली सहावी पॉईंट. आता आपण मित्रांनो सातवी पॉईंट पाहणार आहे, ऑनलाईन प्रक्रियाचा जर उपलब्ध असेल तर. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर लॉग इन करून आवश्यक माहिती भरावी, आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी. अर्ज सबमिट झाल्यावर मिळणाऱ्या संदर्भ क्रमांकाच्या सहाय्याने अर्जाचा स्टेटस तपासता येतो. ही झाली सातवी पॉईंट. मित्रांनो, आता आठवी पॉईंट खूप महत्त्वाची आहे,
म्हणजे हयातीचा दाखला कधी द्यायचा हे पाहूया मित्रांनो. 2025मध्ये हयातीचा दाखला 1 जानेवारी ते 31 मार्च ह्या कालावधीत सादर करणं आवश्यक आहे. जर तुम्ही ह्या कालावधीत दाखला सादर केला नाही तर तुमचे अनुदान थांबवले जाऊ शकते आणि तुम्हाला पुन्हा प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ही झाली महत्त्वाची 8वी पॉईंट मित्रांनो. तर मित्रांनो आता 9वी पॉईंट आहे KYC करणं गरजेचं आहे. म्हणजेच मित्रांनो 2025 पासून KYC प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य आहे. लाभार्थ्यांनी आपले आधार लिंक केलेली बँक माहिती अद्ययावत करावी. बँकेमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन माध्यमातून KYC अपडेट करणं आवश्यक आहे. KYC न केल्यास अनुदान थांबवले जाऊ शकते आणि पुन्हा प्रक्रिया करावी लागू शकते. तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जर तुम्ही लाभार्थी असाल तर KYC करणं आणि हयातीचा दाखला देणं ही खूप महत्त्वाची कामे आहेत मित्रांनो. तर आता 10व्या पॉईंटमध्ये आपण निकष पाहणार आहोत मित्रांनो. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ सतत सुरू ठेवायचा असेल तर हयातीचा दाखला आणि KYC वेळेत द्या. 2025 पासून DBT प्रणाली लागू होत असल्याने वेळेवर दाखला सादर न केल्यास आर्थिक मदतीत अडचण येऊ शकते. मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना ही राज्य सरकारची योजना असून ही मोठी योजना आहे. ह्या योजनेच्या माध्यमातून जे विधवा, अपंग आणि जे वृद्ध लोक आहेत यांच्यासाठी एक खूप महत्त्वाची योजना आहे. ह्या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला एक पेन्शन, एक मदत म्हणून राज्य सरकारने त्यांना निधी देते आणि जे सरकारने सांगितलेल्या नियमानुसार जर तुम्ही पालन केला तर तुम्हाला सतत ह्या योजनेचं लाभ मिळतो. जर तुम्हाला मागील ह्या योजनेच्या माध्यमातून जे अनुदान मिळतं जे तुमच्या मागील महिन्यापासून राहिली असेल तर ते घ्यायचं आहे आणि पुढील महिन्याचे येणारे लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला हयातीचा दाखला आणि KYC करणं हे कामे करायची तुमच्याकडे खूप गरजेचं आहे. आता मी तुम्हाला यामध्ये जे माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हे संपूर्ण तुम्ही जर पालन केला तर तुम्हाला मागील आणि पुढील येणारे हप्ते सतत सुरू राहतील मित्रांनो. पण योजनेसाठी कोणतीही अडचण येणार नाही लाभ घेताना. तुम्ही जर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभार्थी असाल, जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि RB टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.